तर विजयकुमार घाडगे यांची अट अजित पवार यांनी मान्य केलेली आहे। तसंच मोजकीच माध्यम, कॅमेरा आणि पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये आपण घाडगे यांची भेट घेणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कबूल केलंय आणि विजय घाडगे यांनी तर कॅमेरासमोर भेटायला अजित पवारांची तयारी आहे असं सांगितलेलं आहे। आणि अजित घाडगेंची मागणी आता अजित पवार यांनी विजय घाडगेंची मागणी अजित पवार यांनी मान्य केलेली आहे। एक कॅमेरा आणि 10 माध्यम प्रतिनिधी म्हणजे पत्रकार यांच्या समोर उपमुख्यमंत्री आणि विजयकुमार घाडगे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्याहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाऊया। तर रोहन, उपमुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे आता विजयकुमार घाडगेंना ते भेटतात। साधारण कधीपर्यंत भेट होणं अपेक्षित आहे? स्नेहा, ही बैठक जी आहे ती मागील काही काळापासून सुरू झालेली पाहायला मिळते। विजय घाडगे यांच्यासोबत केवळ 10 लोक आणि शासकीय यंत्रणेचा म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसरांच्या माध्यमातून जो कॅमेरा प्रोव्हाइड केला जातो तो कॅमेरा जो आहे तो या सगळ्या बैठकीमध्ये असेल अशा प्रकारचं ग्वाही जी आहे ती देण्यात आली। आणि त्यानंतर हा निरोप मिळाल्यानंतर विजय घाडगे जे आहेत ते या बैठकीसाठी आलेले आहेत। मागील जवळपास 10 ते 15 मिनिटांपासून ही बैठक जी आहे ती पुण्यातील सर्किट हाऊस कार्यालयामध्ये सुरू आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब मध्ये छावा संघटनेचे जवळपास 250 ते 300 कार्यकर्ते लातूर असेल किंवा राज्यभरातून आलेले होते। या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील या बैठकीमध्ये जायचं होतं आणि विजय घाडगे यांनी देखील अशीच प्रकारची मागणी केली होती की मी सगळ्या कार्यकर्त्यांसमवेत येईल, माध्यमांसमोर येईल आणि त्यानंतर आपली जी आहे ती चर्चा होईल। मी कोणत्याही बंद दाराआड चर्चेमध्ये सहभागी होणार नाही अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते विजय घाडगेंनी मांडलेलं होतं। परंतु त्यामुळेच ही बैठक जी आहे ती लांबणीवरती पडली। 11 वाजता होणारी बैठक जवळपास 2-2:30 वाजले तरी झालेली नव्हती। त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि शेवटी विजय घाडगे यांनी पुन्हा एकदा लातूरला जाण्याचा निर्णय घेतला। मी अजित पवारांना अशा पद्धतीने बंद दाराआड भेटणार नाही, मी कार्यकर्त्यांच्या समवेत भेटेल, पत्रकारांच्या समवेत भेटेल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतली। परंतु सर्किट हाऊसला पुन्हा एकदा जे आहे ते अजित पवारांनी बोलावणं दिलं। आपण पाहतोय की या सर्किट हाऊसचा परिसर आहे, सगळे पोलीस जे आहेत ते कर्मचारी या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ 10 लोक आणि तुम्हाला जर का चित्रीकरण हवं असेल तर शासकीय यंत्रणेचा कॅमेरा जो आहे तो सगळं चित्रीकरण करेल आणि तुम्हाला त्याचा फुटेज जो आहे तो लगेच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू अशा प्रकारचं मत जे आहे ते अजित पवारांकडून मांडण्यात आलं। परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत। कारण का ज्या पद्धतीने सूरज चव्हाण यांनी हा सगळा हल्ला जो आहे तो विजय घाडगे यांच्यावरती केलेला होता आणि त्यानंतर त्यांना यंत्रणेने जे आहे ते पाठबळ दिलं अशा प्रकारचा आरोप त्यांच्याकडून होतोय। यंत्रणेने कारवाई केली नाही तर सूरज चव्हाण यांच्यावरती 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी आहे। तर दुसरी मुख्य मागणी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो घेतला गेला पाहिजे। त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने सूरज चव्हाण यांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये सुनील तटकरे आणि इतर जे काही लोक होते त्यांचा देखील सहआरोपी म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख करावा अशा प्रकारचं मत जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळालं। परंतु सध्याच्या घडीला ही बैठक जी आहे ती सुरू आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। परंतु कितपत तोडगा या बैठकीतून निघेल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। कारण ही बैठक मागील 10 ते 15 मिनिटांपासून पुण्यातील शासकीय सर्किट हाऊस या ठिकाणी जी आहे ती सुरू आहे। अगदी लातूरपासून जे ॲम्ब्युलन्समधून विजय घाडगे आलेले होते ती ॲम्ब्युलन्स आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी चर्चा जी आहे ती घाडगे त्यांचे 10 कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून होते। पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत, जॉईंट सीपी असतील किंवा पोलीस उपायुक्त रोहन, खरं तर छावाचे अनेक कार्यकर्ते तिथे पण आहेत आणि खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पण आहे तिकडेच। आणि या संदर्भात या अपडेट्स बद्दल धन्यवाद।